एखाद्या व्यक्तीला देवत्व देणे, त्याचं महात्म्य सांगणे, त्याचे गोडवे गाणे, हा जो प्रकार असतो, ही करणारी लोक असतात, ही मध्यस्थी किंवा दलाल असतात. देवत्व दिलेल्या व्यक्तींना किंवा देवत्व असलेल्या व्यक्तीच्या फॉलोअर्सना, ह्या दोघांच्या मध्ये हे जे देवत्व देणारे दलाल, मध्यस्थी, चमकोगिरी करणारे लोक असतात. हे सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रात, ह्या तिन्ही ठिकाणी हे आजकाल पाहायला मिळतं आपल्याला. देवत्व दिलेल्या व्यक्तीला त्याचा काही फायदा नसतो किंवा सामान्य फॉलोअर्स आहेत त्यांनाही त्याचा काही फायदा नसतो. मध्यस्थी, चमकोगिरी आणि दलाली करणाऱ्या लोकांना मात्र त्याचा फायदा असतो. कारण देवत्व दिलेल्या व्यक्तीच्या आणि सामान्य फॉलोअर्सच्या मध्ये ते असतात. देवत्व असलेल्या व्यक्तीपर्यंत ते सामान्य फॉलोअर्स पोहोचत नसतात किंवा देवत्व असलेला व्यक्ती सामान्य फॉलोअर्सपर्यंत पोहोचतच नसतो. कारण मध्ये हे दलाल, मध्यस्थी, चमकोगिरी करणारे लोक असतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात तिन्ही ठिकाणी हे आहे. हे सांगण्याचं कारण आजच्या काळात, पूर्वीच्या काळातली गोष्ट करत, आजच्या काळात, वर्तमानात ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते आहे. अनेक क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. देवत्व असलेली व्यक्ती म्हणजे मध्यस्थीनं देवत्व दिलेली व्यक्ती, याचं कारण असते त्याचं महात्म्य, त्याचे गोडवे, त्याचे महत्त्वता वाढवून सांगणे. याच्यामध्ये मध्यस्थीचा फायदा हा असतो की त्यांना दोघांचंही माहिती असतं. ज्याला देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे मध्यस्थीनं, त्याची नस त्यांना माहिती असते. सामान्य फॉलोअर्सची पण नस त्यांना माहिती असते. त्याच्यामुळे त्या दोघांच्या मध्ये राहून आपला स्वार्थ, परमार्थ आणि सर्व काही साध्य करण्याची त्यांची जी काय महत्वाकांक्षा असते ती मात्र तडीत जाते. देवत्व दिलेल्या व्यक्तीला त्याचा फारसा काही फायदा होत नसतो. कारण तो त्याचं जे काही कार्य असतं ते कंटिन्यू करत असतात किंवा त्यांच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा वेगळ्या असतात. सामान्य फॉलोअर्सच्या मनातल्या सुद्धा इच्छा, आकांक्षा वेगळ्या असतात. ते वेगळ्या कारणाने देवत्व असलेल्या व्यक्तीशी संबंधात असतात किंवा त्यांच्याशी त्यांना फॉलो करण्याचं कारण वेगळं असतं. परंतु मध्यस्थाचं, दलालाचं, चमकोगिरी करण्याचं कारण स्पष्ट असतं. स्वतःचा स्वार्थ साधणं, स्वतःचं हित साधणं. बस. धन्यवाद.